आता मला सांग, या सुनेचं कर्तव्य काय आहे? तर आपल्या सासूच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, हो ना? मारू, तू मारुतीची मुलगी आहेस म्हणून जशी मला आवडतेस, तशीच तू मला आपली जवळची वाटतेस. अगं माझी मुलगीच आहेस ग तू. तुझं या घरात वावरणं, अहिल्यासाठी मंदिर तयार ठेवणं, सगळ्यांच्या जेवणातल्या आवडीनिवडी जपणं, माझ्या औषधांची काळजी घेणं, झालंच तर प्रीतमला स्वतःचा लहान भाऊ समजणं आणि जपणं, प्रियाला सांभाळून घेणं. मला सांग, हे सगळं कोण करतं ग? घरातली मोठी सूनच करते ना, आणि तू हे सगळं करतेस. म्हणूनच ही सून मला खूप आवडते. मला अभिमान यायचा, आदित्यला अगदी अनुरूप अशी जोडीदार मिळाली आहे, म्हणून मी खूप खुश आहे. आणि हो सुनबाई, आता जरा जोरदार तयारी करा, कारण आता तुमच्या सासूला खुश करायचे तुम्हाला. सौभाग्यवती भाऊ. वहिनी, नका जास्त विचार करू. तुम्ही ना दिशाचं नाव लिहा. ती ही कॉम्पिटिशन जिंकेल, मला विश्वास आहे. है ना दिशा? हो. आई थांब. आई, या फॉर्मवर दिशाचं नाही, पारूचं नाव लिह. काय? ती तयार झाली या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला. आई, आणि मला वाटतं आपल्या कंपनीची ब्रँड एम्बेसिडर म्हणून ही संधी पारूलाच मिळायला हवी. मी तुझं बरोबर आहे आदित्य. दिशा, जर आदित्य पारूला या कॉम्पिटिशनसाठी ट्रेन करणार असेल तर तुला थांबावं लागेल, कारण आदित्यच्या मेहनतीवर मला अन्याय नाही करायचा आहे. आई थँक्यू. पारू, आणि लक्षात ठेव, अहिल्याच्या सगळ्या अपेक्षांना पुरेपूर उतरण्याचा प्रयत्न कर. तिला जशी सून हवी तशी बनण्याचा प्रयत्न कर. आणि ही संधी तुला, तू जेव्हा स्पर्धेत उतरशील ना, तेव्हाच मिळेल. हे बघ, मला माहिती आहे आदित्यचं तुझ्यावर किती मनापासून प्रेम येते, पण त्याला आई आणि बायको या चक्करात नको अडकून देऊ. असं समज की ही तुझी परीक्षा आहे, आणि माझी खात्री आहे की या परीक्षेत तू नक्की पास होशील. ओ सुनभाई, कसला विचार करते आता? अहो, म्हातारा सासरा काहीतरी सांगतोय, ते जरा ऐका. श्रीकांत सर. सर बाबा. आता कसं? आणि हे बघ, हे सध्या तरी आपल्या आपल्यातच असू दे. आणि तू जेव्हा अहिल्याच्या अपेक्षा पूर्ण करशील तेव्हा मी तिला स्वतःहून आदित्य आणि तुझ्या नात्याबद्दल सांगेन. बाबा, आता तुम्ही सबूत दिला आहेत ना, मला कसली बी काळजी नाही वाटत. मी या स्पर्धेत भाग घेईन. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. चल. पारू बाळा, अगं लक्ष कुठे आहे?
आणि एवढी घाबरलेली काय आहेस? पारू हे बघ, आईने आपल्याला वेळ दिलाय. आता फक्त तू या कॉम्पिटिशन साठी तयार राहा. खरंच पारू, तू या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार झालीस? हा. वय बस झालं तर मग आता आपल्या सगळ्यांना मिळून पारूला या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करायचंय. मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून एक एक जबाबदारी वाटून घेऊया, म्हणजे कसं लवकर काम होईल. मी ना कॉस्ट्युम्स आणि मेकअप बघते, ठीक आहे? मी ग्रेस आणि ऍटिट्यूड सांभाळतो. डन. आदित्य दादा, तुम्ही कुठली बाजू सांभाळाल? प्रेम. काय? इंग्लिश मी इंग्लिशची प्रॅक्टिस करून घेईन. नाही, उद्या पारू जे इंग्रजीमध्ये भाषण करणं अपेक्षित आहे ना पत्रकारांसमोर, ते मी लिहून आणलंय. हो, पण मला इंग्रजी कसं काय वाचायला जमणार आहे? पण तुला इंग्लिश कुठं वाचायचंय? नाही, म्हणजे भाषण इंग्लिशमध्येच आहे, फक्त ते देवनागरी लिपीत, म्हणजे मराठीत लिहून आणलंय. क्या बात आहे बाबा, क्या दिमाग लगाय. आता सुनबाईंसाठी एवढं तर करायलाच पाहिजे ना. सुनबाई. पारू, अहिल्याला जशी सून हवी आहे तशी तू नक्की बनशील, माझी खात्री आहे. आणि पारू बाळा, आता किचनकडे अजिबात फिरकायचं नाही. इथलं सगळं मी सांभाळून घेईन. तू प्रॅक्टिसकडे लक्ष दे. हा. बाय. बरं चला, आता वेळ वाया घालवून नको. शी, किती किती स्वस्त आहेत हे प्रोडक्ट. हे असे माझ्यासारख्या श्रीमंत बाईला परवडणार आहे का? मी एक काम करते, मी दुकानात जाते आणि मग शॉपिंग करते. हा. न्यू सासूमो, ते तुम्ही फक्त शॉपिंगच करत राहा. हा, दुसरं काहीच करू नका. है ना? एक मिनिट दिशा, बाकी काही नका करू. म्हणजे मला शॉपिंग करणं जास्त छान जमतं म्हणून मी ते करते, है ना? दुसरं काही जरी करता येत नसेल तरी डोकं तर असूच शकतं ना, ते चालवता येऊ शकतं. एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला डोकं नाहीये म्हणायचं काय त्यात? दिशा, न्यू सासूमो, या घरात कायम तुमच्यावर अन्याय झालाय की नाही? खरंय ग. तुम्हाला पाहिजे तसे तुमचे अधिकार, तुमचा मान सन्मान तो कधीच नाही मिळाला, बरोबर? आता तीच वेळ तुमच्या सुनेवर सुद्धा आली आणि तुम्ही त्याच्यावर काहीच नाही करत आहे. काय? एक मिनिट, तुला कोण काय बोललंय? मी आत्ता जाते आणि जाऊन बोलते. सांग, मला नाव सांग. न्यू सासूमॉम, घरातले सगळे जण एकत्र येऊन माझ्या अपोज मध्ये त्या मोलकरणीला उभं करतायत. तिची आणि माझी थोडी तरी कंपॅरिझन होऊ शकते का? हा ना, हा तुमच्या सुनेचा इन्सल्ट आहे आणि तुमच्या सुनेसोबत तुमचा सुद्धा. हे बघा न्यू सासूमॉम, ती पारू लग्न करून सून बनून या घरात येईल आणि मग तिची सगळी नोकरांवाली कामं तुमच्यावर लादेल. घरातली लादी पुसायला, धुणं भांडी करायला मला नोकर बनवून टाकेल ती या घरातली. नाही 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 नाही, मी असं अजिबात नाही होऊ देणार. पण न्यू सासूमॉम,
तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. मग तुम्ही बघाच त्या पारूला ना मी कशी तिची लायकी लगेच दाखवून देते ते. मी देईन तुझी साथ. असं फक्त म्हणू नका, मला प्रॉमिस करा. प्रॉमिस, मी आहे तुझ्यासोबत. चौकश हाताला करायचं. प्रिया मॅडम, काय चाललं तुमचं? अहो, तुम्ही कशा पायी करते हे राहू दे ना, मी करते. सर का बाजूला. पारू, तुला काय वाटतं ग, मला काय स्वयंपाक वगैरे करायला जमणार नाहीये? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की हे काम माझं आहे ना, मग मी करते ना. तुम्ही कशा पायी करते? तुम्ही व्हा ना बाजूला प्लीज. पारू, अगं असं का करतेस? हे बघ, तू आत्ता फक्त स्पीच पाठ कर, इथे अजिबात लक्ष घालू नकोस. आत्ता तुझी प्रायोरिटी आहे फक्त आणि फक्त कॉम्पिटिशनवर लक्ष देणं. ओके? ही घरातली कामं, स्वयंपाक वगैरे सगळे आम्ही आहोत बघायला. तू अजिबात काळजी करू नको. बरं बाळा, आणि तू या घरात आल्यापासून सगळ्यांची मनापासून सेवा केलीस. या घरातले तुला किती सपोर्ट करतायत, त्यांचा किती विश्वास आहे तुझ्यावर. तो विश्वास सार्थकीला तुला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. त्यासाठी वाटेल तेवढी मेहनत कर. बाकीचं हे सगळं आम्ही बघतो, कळलं? सावित्री आत्या, मी असताना प्रिया मॅडमनी स्वयंपाकघरात काम करणं मला बरोबर नाही वाटत. पारू, अगं आपण फक्त जावा जावा नाही आहोत, मैत्रिणी सुद्धा आहोत. आणि जर एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला अशा वेळी कामी नाही येणार तर मग कधी येणार आहे? पारू बाळा, तू या घरात आल्यापासून सगळ्यांचं मनापासून सगळं केलंयस. या कुटुंबाची काळजी घेतलीयस. कोणाला काय हवं काय नको ते बघितलंयस. सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्यास. पारू बाळा, आता ती वेळ आली स्वतःला सिद्ध करण्याची. या घरातल्यांनी तुझ्यावर दाखवलेला विश्वास सिद्ध करायची. आपण किती महिने झालं इथे काम करतोय. मला वाटलं नव्हतं की तुझ्या समोर एवढी मोठी संधी चालून येईल. पारू बाळा, या संधीचं जर तू सोनं करू शकलीस ना, तर या घरात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला तुझा अभिमान वाटेल. हा तुझा विजय नसून इथं काम करणाऱ्या सगळ्या माणसांचा विजय असेल. खरंच सावित्री आत्या, प्रिया मॅडम, तुमच्या शब्दांनी मला लई आधार मिळाला आहे बघा. तुमच्यामुळे ना माझ्या मनावरचं लई मोठं दडपण बाजूला झालं आहे. आता बघाच तुम्ही, तुमच्यासारखी माणसं माझ्या सोबत असली ना की मी अजिबात मागं नाही हटणार. मी ही स्पर्धा जिंकून दाखवणारच. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. थँक्यू. बरं चल, कामाला लागते. सावकाश. हो. पारू, आधी तुला या हिल्स मध्ये चालण्याची प्रॅक्टिस करायची. ओके? पारू, तू घाबरली आहेस का? पारू, तुला माहितीये का, आम्हाला आहे ना फक्त विश्वास नाही, आम्हाला खात्री आहे की तू हे करू शकतेस. यू रिअली स्पेशल. अरे स्पेशलच काय, ती जादूगार आहे, मॅजिशियन. हा, आणि हे बघ पारू, असं काहीच नाही जे तुला जमू शकत नाही. पारू सगळं करू शकते. एक्झॅक्टली. मी काय पुण्य केलं आहे की तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहेत. चल चल, आता सेंटी करू नको. अरे कम ऑन, लेट्स डू इट. अरे दिशा दिशा दिशाला काय अख्ख्या जगाला दाखवायचंय पारू काय चीज आहे. कम ऑन, चल 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 चल. पारू, तुझं फक्त चालणं आणि दिसणं महत्वाचं नाहीये, कॉन्फिडन्सची पण परीक्षा आहे. स्टार्टिंग स्पीच इंग्लिशमध्ये द्यायचंय, त्यामुळे तुला इंग्लिशमध्ये तुझं इंट्रोडक्शन तयार करावं लागेल. एक मिनिट, हे घे वाच. आय पारू, प्रयत्न कर, वाचायचा प्रयत्न कर. आय
I'm Disha. I believe I'm the only one who deserves everything. And I'll make sure I never settle for less. Thank you. What? Waste? You waste. Waste you. You soon my Sunbai as a waste. Nice. पारू, तुला काय वाटलं त्या आदित्यासोबत मिळून तू मला हरवशील? मला हरवणं या जन्मात शक्य नाहीये. नाउ जस्ट वेट अँड वॉच. ओके ट्राय हळू. येस येस, सावकाश. एक एक पाऊल टाक, एक एक पाऊल. येस. कम ऑन पारू, कम ऑन, यू कॅन डू इट, कम ऑन. या. पारू चालता चालता बोलण्याचा प्रयत्न कर. ग्रेस आणि कॉन्फिडन्स पण महत्वाचा आहे. ठीक आहे जरा थांबा ना तुम्ही. पारू अगं पारू, इकडे बघ, इकडे बघ. आपण ते शेतात बांधावरून चालायचो, अगदी तसंच चालायचंय. तू ते वैजूच्या मागे धावायची, आठवत? सेम तशीच चाल ठेवायची आहे. पारू, लुक अप. माझ्याकडे बघ. येस, लुक अप अँड वॉक विथ ग्रेस. ओके, कम ऑन, स्लोली, एक एक पाऊल. चेहऱ्यावर स्माइल ठेव. असं समज की तुझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये. कॉन्फिडन्स. कम ऑन पारू. आदिती बाबा, अहिल्या मॅडमनी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. ओके, एक काम करूया. हे बघ, मी प्रीतम आणि प्रिया आम्ही जातो, आणि मी जेव्हा आवाज देईन ना तेव्हा तू हिल्समध्ये छान वॉक करत ये. ओके, आई खूप खुश होईल. पण आदित्य सर. पारू, जमणार आहे तुला? प्लीज. ओके, येस, कम ऑन, चल, चालत राहा. आदित्य सर यू कॅन डू इट. व्हेरी गुड. अहो थांबा तरी. तेव्हा तर काय करू मी?